नमस्कार, मी डॉक्टर गणेश गोळेकर, छत्रपती संभाजीनगर. आज आपण मराठा आरक्षणाचं घोडं नेमकं कुठं अडलं या विषयावर भाष्य करणार आहोत. सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. सत्तेत असलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणते की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना म्हणते की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. विरोधात असलेले शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी म्हणते की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. विरोधात असलेल्या काँग्रेस म्हणते की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. विरोधात असलेल्या उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणते की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. वंचित म्हणते की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग आता नेमकं आरक्षण अडले कुठं, हाच खरा प्रश्न या ठिकाणी. तर हे सर्व पक्ष मिळून जे पक्ष आहेत, ओबीसी सुद्धा म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु सर्वांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता. आणि खरं घोडं इथंच अडलं आहे. बरं, असं होतं का? आरक्षण कुणाचं असतं का? वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात की मराठ्याचं आरक्षणाचं ताट वेगळं असावं आणि ओबीसीचं ताट वेगळं असावं. असं करता येतं का? अजिबात असं करता येत नाही. कारण देश भावनेवर चालत नाही, देश कुणाच्या म्हणण्यावर चालत नाही. कोणी म्हणतंय असं करा म्हणून ते करता येत नाही, किंवा कोणी म्हणतंय असं करू नका म्हणून ते करण्यावाचून राहिलेलं नाही. तर नियमात जे आहे, संविधानात जे आहे, कायद्यात जे आहे त्यानुसारच ते सगळं मिळतं. आणि नियमानुसार मराठा समाज हा आरक्षणाला पात्र आहे. तो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरलेला आहे. अगोदरही ठरला होता, परंतु काही त्रुटी आल्या. 5 मे 2021ला सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केलं. यानंतर देखील न्यायमूर्ती शुक्रे आयोगानं मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध केले आहे. मग आता अडचण कुठं आली? तर अडचण ही आली की सरकार ती रिस्क घ्यायला तयार नाही. कारण हे सगळे पक्ष एकाच गोष्टीला घाबरतात की ओबीसी मताला. कारण जर मराठा समाजाला 50% आतलं आरक्षण दिलं तर त्या ठिकाणी ओबीसीचे मतं मिळणार नाहीत याची त्यांना जाण आहे. आणि ओबीसीच्या मताच्या भीतीपोटी फक्त आणि फक्त एवढ्याच कारणासाठी मराठा समाजाला 50%च्या आतील संविधानिक आरक्षण दिलं जात नाही. मग मराठा समाजानं सुद्धा आपल्या मताची ताकद निर्माण केली पाहिजे. मराठा समाजानं सुद्धा आपल्या मताची भीती त्या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे, दाखवली पाहिजे. कारण त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. आपण एखाद्या गोष्टीमध्ये पाहतो की त्या राक्षसाचा जीव कशामध्ये असतो, ते केलं म्हणजे राक्षस मरतो. एखाद्या पोपटाचा जीव कशामध्ये असतो, ती कृती केली तर तो पोपट मरतो. तसं या राज्यकर्त्याचा जीव हा वोट बँकेवर आहे. आणि म्हणून मराठा समाजानं 100% मतदान केलं पाहिजे. आणि थोडंसं पक्षीय पातळीपेक्षा समाजाचा विचार केला पाहिजे, जातीचा विचार केला पाहिजे, स्वतःच्या लेकराबाळाच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे. हा आपला नेता, हा आपला साहेब, हा दादा, अण्णा, भाऊ, काका, मामा हे कोणी आपले नाहीत. हे यांचे आहेत. हे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, संत्री असतील, अमुक कोण असेल, धमुक असेल, यांना काहीही पडलेलं नाही. यांना पडलं असतं तर एवढे दिवस प्रश्नच रेंगाळला नसता. त्यांनी त्यांच्या 10 पिढ्याची सोय करून ठेवलेली आहे. त्या 10 पिढ्या बसून जरी खाल्लं तरी त्यांना सगळं पुरेसं आहे. त्यामुळं फक्त हा प्रश्न भिजत कसं ठेवायचा आणि याच्यावर निवडणुका कशा लढवायच्या याचाच विचार त्या ठिकाणी केला जात आहे. तर हे आरक्षण फक्त आणि फक्त राजकीय इच्छाशक्ती दडलेलं आहे. आता आणखी एक मुद्दा आपण पाहू की सत्ताधारी म्हणतात, सत्ताधाऱ्यांनी एक बैठक ठेवली, ती पुन्हा अधिवेशनाला 1 आठवडा म्हणजे पुढच्या आठवड्यात ढकलली. सुट्टी असल्यामुळे पुढच्या आठवड्यात ढकलली. पुन्हा मुंबईत पाऊस असल्यामुळे आणखी 1 दिवस पुढे ढकलली. आणि ऐनवेळेस विरोधी पक्षाने त्या राजकीय पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. आता विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला म्हणजे सत्ताधाऱ्याने निर्णय घेऊ नये का? बरं, विरोधी पक्षाचंही काम होतं की तिथं जाणं, आपलं जे काही म्हणणं असेल ते मांडणं.
काय प्रॉब्लेम काय आहे तिथं मांडायला. परंतु त्यांना माहीत आता विधानसभेत तोंडावर आहे आणि आपण गेलो तर आपण एकच म्हणणार आहेत की मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, म्हणजे मराठा समाज पुन्हा अंगावर येईल म्हणून विरोधी पक्षाने तिथं जाणं टाळलेलं आहे. आता सत्ताधारी फक्त काय करतोय, त्या गोष्टीत भांडवल करत आहे की विरोधी पक्ष आला नाही, विरोधी पक्ष आला नाही. तर ही घटना अत्यंत चुकीची आहे. तो पक्ष येऊ नाही तर नाही येऊ. तुम्ही अशा किती घटना सांगायच्या की तुम्ही त्या केलेल्या आहेत, विरोधी पक्ष येऊ नाही तर नाही येऊ. आपण अनेक गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. मग आता अशा गोष्टी आपण जर केलेल्या असतील तर मग ही एक गोष्ट करायला काय अडचण आहे. असे अनेक नियम कायदे आहेत की ज्याला विरोधी पक्षाचा प्रचंड विरोध आहे, तरी आपण केले. मग आता ते तर हो म्हणत नाही तर नाही म्हणत नाहीत, नरोवा कुंजरोवा अशी भूमिका घेतली आहे. मग आता तो निर्णय सरकार घेऊ शकतं, परंतु सरकार ओबीसी मताच्या भीतीपोटी तो निर्णय घ्यायला तयार नाही आणि विरोधी पक्षसुद्धा त्यासाठी तिथं यायला तयार नाहीत आणि त्यामुळे हा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा तेच म्हणतात की त्या राजकीय पक्षांनी भूमिका घ्यायला पाहिजे म्हणजे सरकारला निर्णय घेता येईल. म्हणजे ते सुद्धा सत्तेच्या सुरात आता मिसळायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कशामुळं, तो ओबीसीच्या मतपेटीमुळं. तर हा सगळा प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट झाल्यामुळं मराठा समाजाला 50% आतील न्यायालयात टिकणारं आरक्षण मिळत नाही, ही सर्वात मोठी खंत या ठिकाणी आहे. आणि जर मराठा समाजानं येत्या निवडणुकीसाठी गठ्ठा मतदान तयार केलं तर यांना निश्चित आरक्षण द्यावं लागेल. अन्यथा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन लढण्याची तयारी केली पाहिजे. तरच हे राज्यकर्ते वटणीवर येतील, अन्यथा मराठा आरक्षणाचं घोंगडं तसंच भिजत ठेवतील.